नमस्कार मंडळी, माझं नाव प्रतीक लवंदे आणि मी आपल्या आजच्या सेशनमध्ये सर्वांचं स्वागत करतो. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की ट्रेड विथ द्रोणाचार्यच्या माध्यमातून आपण दर रविवारी एखादा टॉपिक निवडतो आणि त्याला झिरो पासून हिरोपर्यंत समजण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तर आपल्याकडे आज मंडळी जी आहे आपल्या ॲपवरून सुद्धा जॉईन झालेली आहे आणि आपल्या युट्यूब चॅनलवरून सुद्धा जॉईन झालेली आहे. दोघांचं मी स्वागत करतो. तर आपला विषय सर्वांना माहिती आहे की आजचा आपला विषय आहे डेली अनालिसिस. ओके, आपल्याला रोज ट्रेडिंग करायची असते. आपल्याला सर स्विंग ट्रेडिंग असू द्या किंवा इंट्राडे असू द्या, आपल्याला अनालिसिस करायचं असतं. आपल्याला चार्टचा अभ्यास करायचा असतो. आपल्याला तो चार्ट वाचायचा असतो आणि त्या चार्टला वाचून आपल्याला एक डिसिजन घ्यायचं असतं की मला कुठे बाय करायचंय, कुठं सेल करायचंय, कुठं माझा स्टॉप लॉस ठेवायचा आहे, वगैरे वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला अनालिसिस पहिले करून ठेवावं लागतं आणि त्यानंतर आपण ट्रेड करतो. आणि जर तुम्ही हे न करता ट्रेड घेतायत तर तुम्ही मार्केटमध्ये फक्त सट्टा खेळत आहात. तर तुम्ही मार्केटमध्ये फक्त सट्टा खेळतात, हे पण मी उघड उघड सांगतो. आलं लक्षात? कारण मार्केट मध्ये आणि सट्टामध्ये जे आहे गॅम्बलिंगमध्ये एक खूप छोटंसं अंतर आहे. मार्केटमध्ये कॅल्क्युलेटेड रिस्क असते आणि गॅम्बलिंगमध्ये तुम्ही जाता तर 100% लॉस घेऊन जाता किंवा आले तर 200% प्रॉफिटनं बाहेर निघता. राईट? याला आपण काय म्हणतो? सट्टा म्हणतो. पण मार्केट तसं आहे का? नाही. मार्केटमध्ये ₹5 लॉस घ्यायचा आहे की ₹50 लॉस घ्यायचा आहे की ₹500 लॉस घ्यायचा आहे, हे तुमच्या हातात आहे. ओके, त्यामुळे मार्केट आणि सट्टा यांमध्ये खूप अंतर आहे, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. राईट? ओके. तर लक्षात घ्या, एक काहीतरी आपण थोडंसं पहिले काही गोष्टी आहेत ज्या थेरॉटिकल मला सांगायच्या, तेवढ्या थेरॉटिकल कंप्लीट करूया आणि मग डायरेक्ट आपण काय करूया, चार्टवर जाऊन या सगळ्या गोष्टींचं ऍप्लिकेशन इम्प्लिमेंटेशन करूया. मी पहिले तुम्हाला स्टेप्स सांगतो, ज्या ज्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. बघा, तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असू द्या, तुम्ही स्टॉक इंट्राडे करत असू द्या. ओके, या सगळ्या स्टेप तुमच्यासाठी सेम असतील. ओके, पण आज आपण खास करून इंडेक्स ट्रेडिंगकडे जास्त फोकस करणार आहोत. या स्टेप्स तर ज्या कॉमन आहेत त्या मी तुम्हाला सांगेलच. इंट्राडेसाठी ज्या स्टेप्स कॉमन आहेत अनालिसिससाठी त्या मी सांगेलच. पण ऍडिशनली आपण ऑप्शन ट्रेडिंग बद्दल सुद्धा बघणार आहोत. ऑप्शन ट्रेडिंगसाठी सुद्धा दोन गोष्टी आपण ऍडिशनल बघणार आहोत, ज्या तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जेव्हा ऑप्शन ट्रेडिंग करणार आहात तेव्हा तुम्हाला नक्कीच त्या कामी येतील. ओके, त्यामुळे पेन पेपर घेऊन बसा आणि ज्या काही डाऊट्स असतील ते डाऊट्स तुम्ही काढून ठेवा. सेशन झाल्यानंतर आपण आपले सर्व डाऊट जे आहेत ते घेऊया आणि नंतरच आपण सेशन संपूया. ओके, राईट. तर बघा, लक्ष द्या, पहिली गोष्ट जेव्हा आपण अनालिसिस करतोय, लेट्स से, बघा, पहिली गोष्ट जेव्हा आपण अनालिसिस करतो तेव्हा आपल्याला चार्ट जो आहे, चार्टमध्ये टाइम फ्रेम्स, विविध टाइम फ्रेमचं महत्व माहिती असणं गरजेचं आहे. काय माहिती असणं गरजेचं आहे? विविध टाइम फ्रेमचं महत्व माहिती असणं गरजेचं आहे. मग प्रश्न पडतो की सर, विविध टाइम फ्रेमचं महत्व का माहिती असणं गरजेचं आहे? बघा, लक्ष द्या, टाइम फ्रेम आपल्याला एक लांबचा येणारा खतरा सांगतो, लांबून येणारा खतरा सांगतो. म्हणजे एक जे रिस्क आहे, ती रिस्क तुम्ही पहिलेच कॅल्क्युलेट करून घेऊ शकता की हा, येणाऱ्या काळामध्ये मार्केट असं करू शकतं, मार्केट या दिशेला जाऊ शकतं किंवा मार्केट खाली पडू शकतं, मार्केट चढू शकतं. याचा अंदाज तुम्ही कशावरून लावू शकता? या टाइम फ्रेमच्या अभ्यासावरून लावू शकता. त्यामुळे टाइम फ्रेम म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे, खूप अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला काय घाण सवय माहिती का? आपण उघडतो चार्ट 5 मिनिटामध्ये. ओके, आणि 5 मिनिटामध्ये आपण बघतो की सर आता इथं ग्रीन कॅन्डल पडत आहे. मग काय करतो आपण? इथं डायरेक्ट सी घेतो. आपण काय करतो? सी घेतो. बस एवढंच आपलं अनालिसिस असतं, एवढंच आपलं अनालिसिस असतं. लक्षात घ्या, हे अनालिसिस नाहीये, हे अनालिसिस नाहीये. अनालिसिस म्हणजे तुम्ही जेव्हा टॉप टू बॉटम अप्रोच जाता, टॉप टू बॉटम अप्रोच थ्रू जाता, त्यालाच आपण काय म्हणतो? व्यवस्थित पद्धतशीर अनालिसिस म्हणतो. अनालिसिसचं एक व्यवस्थित काय म्हणतात, एक क्रिया असती, ती प्रोसिजर असते, ती प्रोसिजर तुम्हाला फॉलो करावी लागते. जसं आपण अभ्यास करताना सुद्धा आपण पहिले टॉपिक नंबर 1, टॉपिक 2, टॉपिक 3, टॉपिक 4, टॉपिक 5 असं करतो. त्याप्रमाणे मार्केटचं सुद्धा अनालिसिस करताना आपल्याला काही टॉपिक थ्रू जावं लागतं, काही स्टेप्स थ्रू जावं लागतं आणि त्याच्यानंतरच आपण अल्टिमेट जे आपलं गोल आहे ट्रेडिंग, ते आपण इथे अचीव्ह करू शकतो. राईट? तर लक्षात घ्या, सगळ्यात पहिली जेव्हा आपण इंट्राडे करतोय, आज आपण फुल्ली इंट्राडे बद्दलच बोलणार आहोत. आपल्याला काही घेणं देणं नाही स्विंग ट्रेडिंग, लॉंग टर्म ट्रेडिंग याच्याशी काही घेणं देणं नाहीये. राईट? तर इंट्राडे साठी मी टाइम फ्रेम पहिले निवडलेला आहे. तर टाइम फ्रेमला आपण एकदम डिटेलमध्ये समजून घेऊया. लक्ष द्या, लक्ष द्या. इंट्राडे साठी स्टेप नंबर 1 तुम्हाला काय करायची? इंट्राडे साठी तुम्हाला जायचं आहे 1 डे टाइम फ्रेम मध्ये. 1 डे टाइम फ्रेम मध्ये जाऊन तुम्हाला इथे काय इथं काय बघायचं आहे? इथे बघायचं आहे तुम्हाला मेजर रेजिस्टन्स आणि सपोर्ट बघायचे. तुम्हाला काय बघायचे? मेजर रेजिस्टन्स आणि सपोर्ट. मोस्ट ऑफ द टाइम तुमचे जे मेजर रेजिस्टन्स आणि सपोर्ट जे असतात ते काय असतात माहिती का? तुमचे प्रिव्हियस डे आहे, म्हणजे कालच्या दिवसाचा आहे, कालच्या दिवसाचा लो आणि कालच्या दिवसाची क्लोजिंग. जर तुम्हाला मेजर रेजिस्टन्स सपोर्ट सापडत नाहीयेत तर मंडळी तुम्ही ह्या 3 लेवल लावा. ह्या
3 लेवल लावा. कुठल्या? प्रिव्हियस डे हाय, प्रिव्हियस डे लो, प्रिव्हियस डे क्लोजिंग. म्हणजे कालच्या दिवसाचा हाय, कालच्या दिवसाचा लो आणि कालच्या दिवसाची क्लोजिंग. जर तुम्हाला मेजर रेजिस्टन्स आणि सपोर्ट समजत नसतील तर एकदम बेसिक पासून जाऊया. त्यामुळे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत जाऊया. त्यामुळे तुम्हाला ह्याच्यामध्ये 100% तुम्हाला बेनिफिट भेटणारच आहे. आणि ज्या गोष्टी सांगतोय त्या नोट डाऊन करत चला. राईट. त्याच्यानंतर लक्ष द्या. स्टेप नंबर 2 काय करायचे तुम्हाला? स्टेप नंबर 2 काय करायचे? ओके, तुम्हाला जायचे 1 आवर टाइम फ्रेम मध्ये. तुम्हाला काय करायचे? 1 आवर टाइम फ्रेम मध्ये जायचं. 1 आवर टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला काय बघायचे? तुम्हाला ट्रेंडशी रिलेटेड सगळ्या गोष्टी बघायच्यात. तुम्हाला ट्रेंडशी रिलेटेड सगळ्या गोष्टी बघायच्यात. मग प्रश्न पडतो की सर ट्रेंडशी रिलेटेड काय काय आहे? तर तुम्हाला माहिती की ट्रेंड लाईन नावाचा एक प्रकार काहीतरी असतो. राईट. त्याच्यानंतर फिबोनाकी नावाचा काहीतरी एक प्रकार असतो. पुलबॅक नावाचा काहीतरी एक प्रकार असतो. ओके. त्याच्यानंतर रिट्रेसमेंट ज्या आहेत त्या असतात. स्विंग्स नावाचा काहीतरी प्रकार असतो. ओके. या सगळ्यांचं अनालिसिस आपल्याला कशात करायचंय? 1 आवर टाइम फ्रेम मध्ये करायचे. 1 आवर टाइम फ्रेम. लक्षात घ्या मंडळी, ह्याच्यात जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, याच्यामध्ये जर तुम्हाला एखादा टॉपिक माहिती नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलवर जा. या युट्यूब चॅनलवर तुम्हाला जेवढे आपले सेशन जे झालेले आहेत तेवढ्या सेशनच्या रेकॉर्डिंग्स भेटतील. 1-1 तासाचं लेक्चर आहे. घसा कोरडा करून मी तुम्हाला एक एक गोष्ट डिटेलमध्ये शिकवलेली आहे. तुम्ही जा बघा. त्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून सोपं करून दाखवलेलं आहे. मी इथे प्लेलिस्ट बनवलेले आहेत. त्या प्लेलिस्टमध्ये इंट्राडे झालं, इंडेक्स ऑप्शन झालं, स्टॉक ऑप्शन झालं, कमोडिटी ट्रेडिंग झालं, स्टॉक इंट्राडे झालं, स्विंग ट्रेडिंग झालं, ह्याच्याशी रिलेटेड सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे भेटतील. फक्त जायचं आणि टाइम इन्व्हेस्ट करायचा. कोणालाही 1 रुपया द्यायची सुद्धा गरज नाहीये. ओके. त्यामुळे रिक्वेस्ट करतो की जा आपल्या युट्यूब चॅनलवर. आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे ट्रेड विथ द्रोणाचार्य मराठी. तुम्ही टाईप करा. ओके. आणि तुम्हाला ह्या सगळे जे रेकॉर्डिंग्स आहेत ते तुम्हाला तिथे भेटून जातील. राईट. आता बघा, 1 आवर मध्ये ट्रेंड लाईन, फिबोनाकी, पुलबॅक, स्विंग्स आपल्याला ह्याच्यावर बघायचं आहे. मग प्रश्न पडतो की सर ह्याच्यामध्ये आपल्याला जे बघा ट्रेंड लाईन मध्ये तर आपल्याला माहिती की एक ट्रेंड लाईन एक ट्रेंडच्या अकॉर्डिंग जाणारी एक लाईन असते. ओके. आपण ती मार्क करतो. फिबोनाकीवरून फिबोनाकी आणि स्विंग्स या दोघांचा वापर आपल्याला काय करायसाठी करायचा आहे? लेवल मार्क करण्यासाठी ह्या दोघांचा वापर करायचा आहे. या दोघांचा वापर कशासाठी करायचा आहे? लेवल मार्क करण्यासाठी. फिबोनाकी आणि स्विंग्सचा वापर आपल्याला लेवल मार्क करण्यासाठी करायचा आहे. ट्रेंड लाईनचा वापर आपल्याला ट्रेंडच्या दिशेने एक लाईन मार्क करायची आहे. ओके. आणि त्याच्यानंतर पुलबॅक आपल्याला काय करायचंय की आपल्याला मार्केटमध्ये रिव्हर्सल कधी भेटेल याचा मोजमाप ठेवण्यासाठी जे आहे पुलबॅकचा वापर करायचा आहे. पुलबॅकचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे प्रत्येक कॉन्स्टिट्युएंट कशासाठी महत्वाचा आहे, प्रत्येक घटक कशासाठी महत्वाचा आहे, हे मी तुम्हाला इथं सांगत आहे. आलं लक्षात? ओके. बघा आता लक्ष द्या. ओके. ट्रेंड लाईन आपण बघितली, फिबोनाकी बघितला, पुलबॅक बघितला, स्विंग बघितला. ओके. आता मी काय करतो? यांना डिलीट करतो. आता स्टेप नंबर 3 जे आहे, स्टेप नंबर 3. ओके. आपण अजूनही टाइम फ्रेम मध्येच आहोत बरं का मंडळी. स्टेप नंबर 3 मध्ये तुम्हाला यायचे 15 मिनिट टाइम फ्रेम मध्ये. कशामध्ये यायचे? 15 मिनिट टाइम फ्रेम मध्ये यायचे. 15 मिनिट टाइम फ्रेम मध्ये काय करायचं? तर तुम्हाला प्रिव्हियस डेचा अभ्यास करायचा आहे. कशाचा अभ्यास करायचा आहे? प्रिव्हियस डेचा अभ्यास करायचा. म्हणजे कालच्या दिवशी काय झाले, मार्केटनी कालच्या दिवशी कशी मुवमेंट केली आहे, कशी नाही केली, त्या अकॉर्डिंग तुम्हाला जर वाटत असेल की सर हा रेजिस्टन्स महत्वाचा आहे, हा सपोर्ट महत्वाचा आहे, तर ते तुम्ही इथं लावू शकता 15 मिनिट टाइम फ्रेम मध्ये. 15 मिनिट टाइम फ्रेम मध्ये फक्त प्रिव्हियस डेला बघायचे. आपण काय करतो? आपण बघतो 5 मिनिटाचा डायरेक्ट टाइम फ्रेम काढतो, डायरेक्ट ट्रेड करायला लागतो. एवढ्या गोष्टी बघतच नाहीत. बघा लक्षात द्या, 1 डे टाइम फ्रेम आपल्याला खूप लांबच्या. बघा आपले शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराजांनी आपले गड किल्ले का डोंगरावर बांधली, का गड किल्ले आपले एवढ्या हाईटवर आहेत? कारण लांबून येणारा जो दुश्मन आहे तो पहिले लक्षात यावा आणि त्याच्यानुसार आपण पहिले तयारी करून घ्यावी. ठीक आहे. तसंच मार्केटचं सुद्धा आहे. मार्केटमध्ये जो फॉल येणार आहे किंवा जो राईज येणार आहे तो आपल्याला मोठ्या टाइम फ्रेम मध्ये पहिले लक्षात येतो आणि मग छोट्या टाइम फ्रेम मध्ये तो आपल्याला बघायला भेटतो. लक्षात घ्या, मार्केटमध्ये छोट्या टाइम फ्रेम मध्ये मॅन्युप्युलेशन सोपं आहे, पण मोठ्या टाइम फ्रेम मध्ये मॅन्युप्युलेशन होत नाही. मोठ्या टाइम फ्रेम मध्ये मॅन्युप्युलेशन म्हणजे ऑपरेशन जे आहेत ते होत नसतात. ओके. म्हणजे कुठला तरी मोठा प्लेअर येतो, कुठली तरी मोठी क्वांटिटी टाकतो आणि मोठ्या क्वांटिटीमुळे मोठी कॅन्डल बनते. हे मोठ्या टाइम फ्रेम मध्ये कधीच होणार नाही. त्यामुळे आपल्याला मोठ्या टाइम फ्रेमला खतरनाक जास्त महत्व द्यायचं आहे. आलं लक्षात? 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये काय करायचं? प्रिव्हियस डेचा अभ्यास करायचा आहे. प्रिव्हियस डेचा आपल्याला रेजिस्टन्स सपोर्ट आपल्याला तिथे बघायचे आहेत. आलं लक्षात? त्यानंतर स्टेप नंबर 4 काय करायचे? आपल्याला 5 मिनिट मध्ये यायचे आणि 5 मिनिट मध्ये आपल्याला फक्त एंट्री आणि एक्झिट प्लॅन करायचे. काय करायचे? एंट्री अँड एक्झिट प्लॅन करायचे. बघा लक्ष द्या, हे जे स्टेप सांगितले ना, या सगळ्या स्टेप मी तुम्हाला आता वापरून दाखवणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. ओके. एंट्री एक्झिटला आपल्याला काय करायचे? प्लॅन करायचे ऑन 5 मिनिट टाइम फ्रेम. ओके. हे आपलं टाइम फ्रेमचं अनालिसिस झालं. राईट. आता बघा लक्ष द्या, मल्टिपल टाइम फ्रेम मध्ये कुठल्या टाइम फ्रेम मध्ये काय केलं पाहिजे हे आपण बघितलं. आता लक्ष द्या, जेव्हा आपण अनालिसिस करतो तेव्हा आपल्या हाताला बरेच जण काय करतात की फक्त इंडिकेटरवर काम करतो सर, किंवा सर फक्त कॅन्डलवर काम करतो, किंवा सर फक्त रेजिस्टन्स सपोर्टवर काम करतो. लक्षात घ्या, मार्केट हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन आहे.
मार्केट काय, हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन आहे. आणि ह्याच्यापेक्षाही जर तुम्हाला वर जायचंय तर तुम्ही म्हणू शकता की सर मी प्राइस ऍक्शनवर काम करू शकतो. प्राइस ऍक्शनवर काम करू शकतो का? डेफिनेटली करू शकता. पण मी तुम्हाला रिकमेंड करेल की प्राइस ऍक्शन सोबत काय करा, एक इंडिकेटर तुम्ही सोबत ठेवा. एक काय करा, एक इंडिकेटर तुम्ही सोबत ठेवा जे तुम्हाला फक्त कन्फर्मेशनचं काम करेल. काय करेल तुम्ही, तुमच्यासाठी फक्त कन्फर्मेशन. म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये ट्रेडिंगचं सिग्नल घ्यायचं नाहीये, बाय सेलचं सिग्नल घ्यायचं नाहीये इंडिकेटर थ्रू. इंडिकेटर कशाला ठेवायचं आहे, फक्त तुम्ही जे अनालिसिस केलेलं आहे प्राइस ऍक्शन थ्रू ते बरोबर आहे का नाही हे क्रॉस चेक करण्यासाठी तुम्हाला इंडिकेटर पाहिजे. तुम्हाला इंडिकेटर पाहिजे. आता मग सर प्राइस ऍक्शन मध्ये काय आलं, प्राइस ऍक्शन मध्ये तुमचं रेजिस्टन्स सपोर्ट आला, तुमचं ट्रेंड आला, ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं कॅन्डल आली. ओके, हे सगळं कशात आलं, हे सगळं तुमचं प्राइस ऍक्शन मध्ये आलं. हे सगळं तुमचं प्राइस ऍक्शन मध्ये आलं. आलं लक्षात. इंडिकेटर तुम्हाला एक ठेवा. ओके, एक इंडिकेटर फक्त कन्फर्मेशनसाठी ठेवा. जसं की मी मागील 3 वर्षापासून ईएमए ह्या इंडिकेटरवर काम करतोय आणि ह्या इंडिकेटरवर खूप जास्त माझा अभ्यास झालेला आहे. आलं लक्षात. ओके, म्हणून मी ईएमए जास्तीत जास्त मी माझ्या अनालिसिस मध्ये वापरतो. ओके, राईट. ओके, बघा आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, आपल्याला अनालिसिस करताना वापरायचे आहेत. आता मी काय करतोय, बँक निफ्टीकडे येतोय. मी तुम्हाला काय म्हणलं, आजचं सेशन फक्त डेडिकेटेडली ऑप्शन ट्रेडिंगसाठी म्हणजे इंडेक्स ऑप्शनसाठी होणार आहे. इंडेक्स ऑप्शन म्हणजे काय, निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी हे आपले इंडेक्स आहेत. आणि ह्या इंडेक्सच्या ऑप्शन मध्ये जेव्हा आपण ट्रेड करतो त्याला आपण इंडेक्स ऑप्शन ट्रेडिंग म्हणतो. आणि ह्या इंडेक्स ऑप्शन ट्रेडिंगलाच आपल्याला आज फोकस करायचं आहे. आलं लक्षात. चलो बॉस, बढिया. मग आता काय करतो मी, 1 डे टाइम फ्रेमवर येतो. मी काय करतो, मी तुम्हाला स्टेप नंबर 1 काय सांगितले की 1 डे टाइम फ्रेमवर या. ओके, बरोबर, मी आलो 1 डे टाइम फ्रेमवर. आता लक्ष द्या, 1 डे टाइम फ्रेमवर आल्यानंतर माझ्या काय लक्षात आले, ओके, माझ्या काय लक्षात आले बघा, जरा थोडंसं मोठं पिक्चर बघितलं ना मी, ओके, तर माझ्या असं लक्षात आले की सर आता जिथं मार्केट आहे, सर आता जिथे मार्केट आहे, एक मिनिट, हा, मार्केट आता जिथे आहे ते ऑल टाइम हाय आहे. ते काय आहे, बँक निफ्टी कुठं आहे, ऑल टाइम हायला आहे. मग ऑल टाइम हायच्या वरी आपल्याला लेवल भेटणार आहेत का, नाही भेटणार आहेत. आपल्याला त्याच्यावरी लेवल नाही भेटणार आहेत. आलं लक्षात. पण हा सर त्याच्या खाली लेवल भेटू शकतात का, डेफिनेटली भेटू शकतात, डेफिनेटली भेटू शकतात. मग कशा भेटणार, तर ते आपल्याला आत्ता बघायचं आहे. ओके, आलं लक्षात. बघा, मार्केट जेव्हा ऑल टाइम हायला असतं तेव्हा जिथं मार्केट थांबलेलं आहे, जिथून मार्केटने रिव्हर्स केलेला आहे, तो आपल्यासाठी हमेशा रेजिस्टन्स सारखं काम करणार. लक्षात घ्या, तो आपल्यासाठी काय करणार, हमेशा रेजिस्टन्स सारखं काम करणार. ओके, जो मार्केटचा ऑल टाइम हाय आहे तो आपल्यासाठी हमेशा रेजिस्टन्स सारखाच काम करणार. हे तुम्हाला लक्षात असणं अतिशय महत्वाचं आहे. ओके, हा पॉईंट नोट डाऊन करून घ्या. त्यामुळे आता जेव्हा मला 1 डे टाइम फ्रेम मध्ये रेजिस्टन्स सपोर्ट मार्क करायचे आहेत तेव्हा मार्केटने जिथे ऑल टाइम हायला रिजेक्शन घेतलेलं आहे तिथे मी काय करतो, एक हॉरिझॉन्टल लाईन मार्क करतो. तिथे मी हॉरिझॉन्टल लाईन मार्क करतो जिथे मार्केटने ऑल टाइम हायला रिजेक्शन घेतलेलं आहे. ती आहे 51,955 ही जी लेवल आहे, या लेवल पासून मार्केटने काय केलेलं आहे, रिजेक्शन घेतलेलं आहे. राईट. मग मी तिथे काय केलं मंडळी, मी तिथे एक लेवल मार्क केली. बघा, त्याच्या खाली अजून एक लेवल दिसतेय मला. ओके, आणि त्या लेवल पासून सुद्धा मला रिजेक्शन भेटलेलं दिसते. कारण बघा, लक्ष द्या, मार्केटने काय केलं होतं, मार्केटने ह्या कॅन्डल नंतर गॅप अप ओपनिंग दिली होती. मार्केटने मागच्या दिवशी म्हणजेच मागील ट्रेडिंग डेला, फ्रायडेला काय दिली होती, कॅन्डल म्हणजे गॅप अप कॅन्डल दिली होती, गॅप अप ओपनिंग दिली होती. राईट. आणि गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर मार्केटने इथे ट्राय करायला पाहिजे होतं की त्याच्या ऑल टाइम हायला ब्रेक करावं, ट्राय करायला पाहिजे होतं ऑल टाइम हायला ब्रेक करावं. पण मार्केटने तसं करू शकला नाही. मार्केट जिथं ओपन झालं तिथूनच फॉल करायला लागलं. म्हणजे इथून काय लक्षात आलं की बॉस, मार्केट जिथं ओपन झालं आणि मार्केट तिथूनच फॉल करायला लागलं. जसं की इथे बघा, मार्केट इथं ओपन झालं आणि मार्केट इथूनच फॉल करायला लागलं. म्हणजे इथे काय, इथे सेलर डॉमिनेटिंग आहेत. इथे काय, सेलर डॉमिनेटिंग आहेत. ओके, एकदम ऍडव्हान्स लेवलची चार्ट रीडिंग सांगत आहे. लक्षात घ्या, कॅन्डल पण आहे, रेजिस्टन्स सपोर्ट पण आहेत, प्राइस ऍक्शन पण आहे, इंडिकेटर पण आहे, सगळंच आहे आजच्या अनालिसिस मध्ये. त्यामुळे आजचं सेशन खूप महत्वाचं आहे तुमच्या इंट्राडे ट्रेडिंग साठी. आलं लक्षात. म्हणजे मला कॅन्डल बघा, मी पहिले तर बघितलं की मार्केट कुठं आहे, ऑल टाइम हायला आहे. त्याच्यानंतर मी बघितलं की बाबा मागच्या 4-5 कॅन्डल मध्ये काय झाले, मागच्या 4-5 कॅन्डल मध्ये काय झाले, तर माझ्या असं लक्षात आलं की मागच्या कॅन्डलनी काय केलं, गॅप अप ओपनिंग दिली आणि गॅप अप ओपनिंग दिल्यानंतर तो तिथून जेव्हा ओपन झालं मार्केट तिथून लगातार फॉल करायला लागला. मग तिथून मला काय लक्षात आलं की मार्केट तिथं सेलर, मार्केटमध्ये तिथं काय स्ट्रॉंग सेलर्स अवेलेबल आहेत जे मार्केटला डाऊन साईडला घेऊन जात आहेत. बघा, मार्केटला तुम्ही कसं बघता माहिती का, ही सर ग्रीन कॅन्डल आहे आणि ही सर रेड कॅन्डल आहे. तुम्ही असं बघता मार्केटला. मार्केटला असं कधीच बघायचं नाही. मार्केटला बायर आणि सेलरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघायचं. मार्केटला कशाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघायचं, बायर आणि सेलरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघायचं. म्हणजे बायर काय करायलेत, सेलर काय करायलेत. आपलं चुकतं कुठं माहिती का, आपण फक्त काय बघतो, कॅन्डल बघतो, हिरवी कॅन्डल, लाल कॅन्डल, ह्याच्यातच राहून जातो. आपल्याला वाटतं की सर फक्त मी एक काय कुठली तरी कॅन्डल धरतो, त्याला ट्रेड करतो आणि त्याला ट्रेड केल्यानंतर सर मला प्रॉफिट भेटेल. लक्षात घ्या, या सगळ्या फेज मधून मी गेलेलो आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मला माहितीत.
कारण माझी पण एका टायमाला सायकोलॉजी अशी होती की यार मी काय करतो, एखादी कॅन्डल पकडतो आणि त्या कॅन्डलला अनालिसिस करतो आणि त्या कॅन्डलचंच अनालिसिस करून मी त्याच्यावर काय करतो, ट्रेड घेतो. पण मंडळी तसं नाही होत. मार्केट हे एवढं जर सोपं असतं ना तर मार्केटमध्ये सगळ्यांनीच पैसे कमवले असते. मार्केटमध्ये सगळ्यांनीच पैसे कमवले असते. आलं लक्षात? ओके राईट. त्याच्यामुळे मला इथं काय करायचं, या कॅन्डलचा हाय मला इथं मार्क करायचा आहे. आणि लक्षात द्या, आता उद्यासाठी म्हणजे मंडेसाठी प्रिव्हियस डे हाय माझ्यासाठी काय झाला, या कॅन्डलचा हाय, प्रिव्हियस डे लो, या कॅन्डलचा लो. ओके. आणि प्रिव्हियस डे क्लोजिंग म्हणजे ह्या कॅन्डलची क्लोजिंग. अशी माझ्यासाठी ऑलरेडी 3 लेवल झालेले आहेत. मी तुम्हाला पहिलेच म्हणलं की जर तुम्हाला मेजर रेजिस्टन्स सपोर्ट जर बघता येत नसतील तर तुम्ही काय करा, तुम्ही प्रिव्हियस डे हाय मार्क करा, प्रिव्हियस डे लो मार्क करा आणि प्रिव्हियस डे क्लोजिंग मार्क करा. बघा लक्षात द्या, ह्या लेवल का महत्वाच्या आहेत, कारण ह्या लेवल चार्टवर कॉन्स्टंट असतात. या लेवल चार्टवर कॉन्स्टंट असतात. कारण तुमचा बघा बऱ्याच जणांसाठी कोणासाठी रेजिस्टन्स इथं असेल, कोणासाठी रेजिस्टन्स इथं असेल, कोणासाठी रेजिस्टन्स इथं असेल. पण प्रिव्हियस डेच्या कॅन्डलचा हाय, प्रिव्हियस डेच्या कॅन्डलचा लो आणि प्रिव्हियस डे कॅन्डलचा क्लोजिंग हा माझ्यासारख्या हजारो लाखो करोडो ट्रेडरसाठी सेम आहे. ओके. त्यामुळे त्यांची जी डिसिजन मेकिंग होणार आहे या लेवल पासून ती सेम असणार आहे, ती सेम असणार आहे. आणि लक्षात घ्या, ट्रेडिंगमध्ये ना तुम्हाला जिकडे क्राऊड चाललाय का तिकडे जायचं असतं. जिकडे जास्त क्राऊड तिकडे तुम्हाला जायचं असतं, जिकडे जास्त डिमांड आहे त्या साईडला जायचं असतं. ओके. तुम्हाला जास्त इथं विचार करायचा नसतो, तुम्हाला फक्त लॉजिक लावायचं असतं की लोक कुठं चाललेत, लोक जिकडे चाललेत तिकडे तुम्हाला जायचं असतं. आलं लक्षात? ओके. ट्रेडिंग इज ॲज सिम्पल ॲज दॅट. ओके. पण तरी पण बऱ्याच जणांना हे खूप अवघड वाटतं. ओके. कारण तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी क्लास केलेले आहेत पण त्यांना माहिती नाही की सर अनालिसिस कसं करायचं, अनालिसिससाठी टप्पे कुठले कुठले असले पाहिजे. ओके. कारण तुम्हाला काय शिकवलं जातं की सर ही कॅन्डल आहे, सर हा रेजिस्टन्स आहे, सर हा सपोर्ट आहे, रेजिस्टन्स तुटला की सर ट्रेड घ्या आणि रेजिस्टन्सच्या खाली आलं की विकून टाका, असं तुम्हाला सांगितलं जातं. पण लक्षात घ्या, ह्याच्या पुढं पण मार्केट खूप आहे. आता तर मी 1 आवर टाइम फ्रेम मध्ये अजून आलोच नाहीये. 1 आवर टाइम फ्रेम मध्ये मी अजून आलोच नाही. 1 आवर टाइम फ्रेम मध्ये तर एवढं मोठं पोस्टमॉर्टम करायचं आपल्याला, बघायचंच काम नाही. ओके राईट. मग मी इथं काय करतोय, एक लेवल मार्क करतोय. राईट. ओके. आता त्याच्यानंतर बघा सर माझ्यासाठी मग खालच्या साईडला, आता सर ठीक आहे रेजिस्टन्स मार्क केला सर तुम्ही. ओके. आता सर सपोर्ट कुठे आहेत बघा, लक्ष द्या. पहिले मार्केटचा ऑल टाइम हाय काय होता, हा होता जो मार्केटने ब्रेक केला आणि मार्केट त्याच्या वर गेलं. आता लक्ष द्या, जेव्हा एखादा रेजिस्टन्स ब्रेक होतो, तो सपोर्ट बनतो. तो काय बनतो, सपोर्ट बनतो. म्हणजे आपल्यासाठी मंडळी ही लेवल काय झाली, आता सपोर्ट झाली. आणि लक्ष द्या, ही लेवल तर सपोर्ट झाली, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून एक कन्फर्मेशन काय आहे, की बॉस प्रिव्हियस डेची क्लोजिंग पण प्रिव्हियस डेचा लो पण त्याच पॉइंटला आहे. बघा याच पॉइंटला प्रिव्हियस डेचा लो आहे, याच पॉइंटला काय आहे, प्रिव्हियस डेचा लो आहे. मग मला इथे काय करायचं, प्रिव्हियस डेचा लो इथे काय करायचा, मार्क करायचा आहे. प्रिव्हियस डेचा लो इथे मला मार्क करायचा आहे, मी मार्क करतो. ओके. थोडंसं लेवल वर खाली होऊ शकतात, तुम्हाला त्या लेवल वर खाली ऍडजस्ट करायच्या असतात. ओके. चलो ठीक आहे. आता ही बघा जी रेजिस्टन्स लाईन होती प्रिव्हियस वाली, ती जरा खाली आहे, खाली आहे. ओके. आणि प्रिव्हियस डे क्लोजिंग जी आहे ती जरा इथं आहे. या दोघांमधला एरिया मी काय करतो, या दोघांमध्ये एक एरिया मार्क करून टाकतो जो मला सांगेल की हा बाबा इथं नको ट्रेड करू. ओके. आणि मी इथं 100% एरिया हे मार्क करणार आहे. कारण लक्षात घ्या, मार्केटमध्ये छोटे छोटे एरियाज असतात ज्या एरियाजमध्ये आपल्याला ट्रेड करायचं नसतं आणि आपण चुकून काय करतो, तिथंच ट्रेड घेतो आणि आपण अडकतो. लक्षात घ्या मंडळी, मार्केटमध्ये छोटे छोटे एरियाजमध्ये ट्रेड नाही करायचा, कारण आपण लॉट किती घेतो, 1 लॉट 2 लॉट 3 लॉट, त्याच्यामध्ये आपलं ब्रोकरेज पण निघत नाही मंडळी, त्याच्यामुळे ट्रेड नाही करायचा अशा परिस्थितीमध्ये. ओके. चला, रेजिस्टन्स आणि सपोर्ट मार्क करायचे होते 1 डे टाइम फ्रेम मध्ये, ते आपण मार्क केलेले आहेत. बघा मी अजून अनालिसिसचं सांगतोय, मी अजून एंट्री एक्झिटवर आलेलो नाहीये. फक्त अनालिसिस करणं आणि एंट्री ट्रेड करणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, हे लक्षात घ्या. जमीन आसमानचा फरक आहे. तुमच्यापैकी बरेच जण आहेत ज्यांचं अनालिसिस तर एक नंबर येतं, पण सर आम्हाला एंट्रीज घेता येत नाही. तुमच्यापैकी जवळपास 50 ते 60% लोक असे असतील, छाती ठोक सांगतो, जर असताना तर चॅट बॉक्स मध्ये मला उत्तर द्या की हा सर हे प्रॉब्लेम माझ्यासोबत होतो. युट्यूब वाल्या मंडळींनी सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये टाका, मी कमेंट वाचत आहे. आलं लक्षात? चलो बढिया. आता बघा लक्ष द्या, इथे काय व्हायले, तुम्ही जर नीट बघितलं तर इथे तुम्हाला काय दिसायले, इथे मार्केट साइडवेज झालेलं दिसते का तुम्हाला, ओके. आणि तुम्हाला आठवत असेल मागचं सेशन आपलं झालेलं, मागचं सेशन तुम्ही जर बघितलं युट्यूबवर तर मागचं सेशन आपलं कशाशी संबंधित झालेलं आहे, प्राइस ऍक्शनवर स्विंग ट्रेडिंग. मी तुम्हाला सांगितलं होतं की हा व्हिडिओ आहे आपला प्राइस ऍक्शनवर स्विंग ट्रेडिंग, आपलं हा सेशन झालं होतं स्विंग ट्रेडिंगवरचं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्केटचे 3 फेज असतात. कुठले फेज असतात, तो मार्केट पहिले ट्रेंडी असतं, त्याच्यानंतर मार्केट वोलाटाईल होतं, त्याच्यानंतर मार्केट साइडवेज होतं आणि पुन्हा नंतर ट्रेंडी होतं. आलं लक्षात? आता तुम्ही जर इथं नीट लक्ष दिलं तर इथे मार्केट काय होतं,
मार्केट एकदम इथं ट्रेंडी झालं, मार्केट इथं काय झालं, एकदम ट्रेंडी झालं. ओके, प्राइस वाढला, त्याच्यानंतर मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी वाढली, व्होलॅटिलिटी नंतर मार्केट काय झालं, इथं साईडवेज झालं. आता साईडवेज नंतर पुन्हा काय होणार, मार्केट ट्रेंडी होणार. आता लक्षात द्या, ट्रेंडी म्हणजे मार्केटमध्ये अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड दोन्हीचं बोलतोय आपण. स्पेसिफिकली आपण अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड बद्दल बोलत नाहीत, आपण कंबाईनली अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंडला ट्रेंडी मार्केट म्हणतो. त्यामुळे इथं पण ब्रेकआउट भेटू शकतं आणि इथे पण आपल्याला ब्रेकआउट भेटू शकतं. आलं लक्षात, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, चलो बढिया, हे एवढं तर कळालं. त्याच्यानंतर सर मार्केटचा ट्रेंड काय सध्या, मार्केटचा ट्रेंड काय आहे, तर बघा लक्ष द्या, मार्केटमध्ये सध्या अप ट्रेंड आहे, मार्केटमध्ये काय आहे, सध्या अप ट्रेंड आहे. त्याच्यामुळे जर ही लेवल तुटली तर आपल्याला काय भेटेल, मार्केटमध्ये पुन्हा अप ट्रेंड भेटेल, मार्केटमध्ये काय भेटेल, पुन्हा अप ट्रेंड भेटेल. पण सर चुकून ही जर लेवल तुटली, ही जर लेवल खाली ब्रेक झाली तर काय होऊ शकतो, तर मी म्हणतो मार्केटमध्ये पुन्हा अशी सेलिंग दिसेल आपल्याला, मार्केटमध्ये पुन्हा अशी सेलिंग दिसेल. मग तुमचा प्रश्न पडेल, सर असं का, असं का. लक्ष द्या, बऱ्याच जणांना रेजिस्टन्स तुटला की ट्रेड घेण्यासाठी सांगितलेलं असतं. रेजिस्टन्स तुटला की काय करा, ट्रेड घ्या, रेजिस्टन्स तुटला की ट्रेड घ्या. ओके, पण लक्षात घ्या, कुठला रेजिस्टन्स तुटल्यानंतर ट्रेड घ्यायचा आणि कुठला रेजिस्टन्स तुटल्यानंतर ट्रेड नाही घ्यायचा, हे पण आपल्याला माहिती पाहिजे. ओके, ह्याच्याशी संबंधित आपले बरेच व्हिडिओ झालेले आहेत, मी तुम्हाला रिकमेंड करेल, युट्यूबवर जा आणि बघा, युट्यूबवर जा आणि बघा. आता जर चुकून ही जर लेवल तुटली, ही जर लेवल तुटली तर बघा, हा मार्केटनी काय केला होता, रेजिस्टन्स तुटला होता, हा मार्केटनी काय केला होता, रेजिस्टन्स तोडला होता. आणि जर चुकून ह्या लेवलच्या खाली मार्केट आलं तर इथे काय होईल, इथे होईल फेक ब्रेकआउट, इथे काय होईल, फेक ब्रेकआउट, किंवा तुम्ही म्हणतात ना ते ट्रॅप, ते तिथं ट्रॅप बनेल. कारण बायर बऱ्याच जणांनी इथं काय केलेले, खरेदी केलेले, बऱ्याच जणांनी इथं काय केलेले, खरेदी केलेले, आणि त्यांचे स्टॉप लॉस इथे आहेत, त्यांचे स्टॉप लॉस काय आहेत, इथे आहेत. ओके, आणि मंडळी तुम्हाला माहिती असेल, तुम्ही जर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला असतात, ज्याची लिंक तुम्हाला इथं दिसेल, आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल तुम्हाला. ओके, तर मी तुम्हाला इथं मार्केट बद्दल अपडेट टाकत असतो, आणि मी शुक्रवारी ना माझी एक पोझिशन बनवलेली बघा, ज्याच्यामध्ये मी बँक निफ्टीमध्ये एक बेरिश पोझिशन बनवलेली आहे, ज्याच्याबद्दल मी मार्केटमध्ये जे काय चालू असतं ते मी इथं तुम्हाला टाकत असतो. राईट, माझा प्रॉफिट लॉस वगैरे वगैरे सगळं टाकत असतो, की माझा स्कॅल्पिंग मध्ये आजचा कितीचा प्रॉफिट आहे, कितीचा लॉस आहे, 100 गोष्टी मी इथं टाकत असतो. मार्केटमध्ये कुठला रेजिस्टन्स सध्या महत्वाचा आहे, कुठला सपोर्ट महत्वाचा आहे. ओके, हे मी तुम्हाला अनालिसिस देत असतो. ओके, बघा, हे सगळं तुम्हाला इथं दिलेलं असतं. आलं लक्षात. ओके, त्यामुळे तुम्ही जा मार्केटच्या डेली अपडेटसाठी तुम्ही काय करा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथून जॉईन करा. लक्षात घ्या, मी कोणाला कॉल प्रोव्हाइड करत नाही, त्यामुळे कॉलसाठी मला कधीच मेसेज किंवा कॉल करायचा नाही, मेसेज किंवा कॉल करायचा नाही. आणि जर मंडळी तुम्हाला स्टॉक मार्केट डिटेलमध्ये शिकवायचं असेल तर आपण नवीन बॅच चालू करतोय 1 जुलैला. ओके, जी आपली कमीत कमी 3 ते 4 महिने चालणारी बॅच असेल. किती महिने चालणारी बॅच असेल, 3 ते 4 महिने चालणारी बॅच असेल. ओके, आणि ह्या संध्याकाळी 9 ते 10 मध्ये त्याचं थेअरी लेक्चर असेल आणि मॉर्निंग मध्ये त्याचं प्रॅक्टिकल असेल. मॉर्निंग मध्ये काय असेल, त्याचं प्रॅक्टिकल असेल. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोड मध्ये असेल, रेकॉर्डिंग सुद्धा भेटेल तुम्हाला, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. आणि रोज असेल, रोज क्लास असेल, फक्त संडेला सुट्टी असते, फक्त संडेला सुट्टी असते. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट पासून स्टॉक मार्केट काय, म्हणजे तुम्हाला स्टॉक मार्केटचं एबीसीडी सुद्धा माहित नाही, तर तिथून मी शिकवतो. फंडामेंटल अनालिसिस, म्युच्युअल फंड, आयपीओ, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, स्टॉक इंट्राडे, ऑप्शन ट्रेडिंग सगळं शिकवतो तुम्हाला मी, सगळं शिकवतो. राईट, त्यामुळे आता जी चालू बॅच आहे ती फेब्रुवारीमध्ये चालू झाली. ओके, आणि आता ती संपणार आहे बघा. ओके, जून मध्ये ती संपेल. ओके, जून शेवटी संपेल, म्हणजे 3 महिन्याची बॅच सांगतो, पण 5 महिने झाले. बघा, मला काही गडबड नाहीये, महिन्यात वर्षातून 2 बॅच जरी झाल्या तरी सफिशियंट आहेत. मला काही मल्टिपल बॅच खोलून मला काही लय कमवायचं नाहीये त्याच्यातून. ओके, अजून एक इन्कम सोर्स असावा म्हणून मी त्याच्याकडे बघतोय, बाकी मला त्याच्यातूनच फक्त माझी इन्कम आहे असं नाहीये माझं. ओके, त्याच्यामुळे फक्त ह्या वर्षातली दुसरी बॅच आहे. ओके, जर जॉईन करायची तर 100% जॉईन करा. तुम्हाला स्टॉक मार्केट बद्दल बेसिक पासून, म्हणजे एवढं डिटेलमध्ये मायन्यूट मध्ये जाऊन आपल्याला शिकायला भेटेल, तुम्ही विचार पण नाही करू शकणार. ओके, राईट, चलो आता लक्ष द्या, लक्ष द्या. ओके, आता बघा, मार्केटमध्ये जर ही लेवल ब्रेक झाली तर आपल्याला काय होईल, मार्केटमध्ये एक मोठा फॉल दिसेल. त्याच्यामुळे मी बेरिश साईडला पोझिशन बनवलेली आहे. आणि तुम्ही जर नीट जरा झूम करून बघितलं ना, ह्याच एवढ्या पिक्चरला जर झूम करून बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल, सर मार्केट इथं खाली आले, वर गेलेलं आहे, आणि पुन्हा मार्केट खाली आले, पुन्हा मार्केट काय आले, मार्केटने जर ही लेवल तुटली तर आपल्याला असं काहीतरी स्ट्रक्चर दिसेल. आणि मला सांगा, हे स्ट्रक्चर कशाशी रिलेट करतो, हे स्ट्रक्चर कशाशी रिलेट करतं, हे स्ट्रक्चर डाऊन ट्रेंडशी रिलेट करतं का, म्हणजे जेव्हा प्राइस बेरिश असतो तेव्हा असंच आपल्याला स्ट्रक्चर भेटतं का, 100% भेटतं, 100% भेटतं. त्याच्यामुळे जर चुकून यदा कदाचित 51,130 ची 129 ची जर लेवल तुटली तर मार्केटमध्ये असाच फॉल आपल्याला बघायला भेटेल, असाच फॉल आपल्याला बघायला भेटेल. आलं लक्षात. ओके, बघा, 1 आवर टाइम फ्रेम मध्ये पहिली गोष्ट आपण ही बघितली. त्याच्यानंतर काय सर, त्याच्यानंतर बघा आपण बघितलं की सर मार्केटमध्ये ट्रेंड लाईन बनत आहे का, असं काहीतरी आहे का. हो सर, मला वाटायला इथे एक ट्रेंड लाईन वगैरे काहीतरी बनत आहे अशी, तर लावून टाका, लावून टाका. बघा, ट्रेंड लाईन वगैरे लावणं हे बेसिक आहे, खूप हे बेसिक आहे. पण प्राइस ऍक्शन समजलं ना तर ट्रेंड लाईन लावण्याची सुद्धा गरज नाही.
ट्रेंड लाईन लावण्याची सुद्धा गरज नाहीये. आलं लक्षात? ओके चलो. आता बघा ट्रेंड लाईन पण लावली, त्याच्यानंतर सर फिबोनाकी लावायला पाहिजे का? हो लावू शकता तुम्ही. फिबोनाकी लावा. बघा लक्ष द्या, फिबोनाकी बघा फिबोनाकी दोन पद्धतीने लावू शकतो. टॉप टू बॉटम लावला, टॉप टू बॉटम लावला म्हणजे वरून खाली लावला तर तो कशामध्ये लावायचा असतो? तो लावायचा असतो डाऊन ट्रेंडमध्ये. तो कशामध्ये लावायचा असतो आपल्याला? डाऊन ट्रेंडमध्ये. ओके. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय भेटतात? त्याच्यामध्ये आपल्याला भेटतात रेजिस्टन्स. त्याच्यामध्ये काय भेटतात आपल्याला? रेजिस्टन्स. हे सूत्र आहे, हे लक्षात ठेवा. हे सूत्र आहे फिबोनाकीचं, हे लक्षात ठेवा. जेव्हा आपण फिबोनाकी टॉप टू बॉटम लावतो तेव्हा आपण त्याला डाऊन ट्रेंडमध्ये लावतो. आलं लक्षात? आणि डाऊन ट्रेंडमध्ये जेव्हा आपण फिबोनाकी लावतो, कसा लावतो? टॉप टू बॉटम लावतो. आणि तेव्हा आपल्याला काय भेटतं? रेजिस्टन्स भेटतात. ओके. पण जेव्हा आपण सर बॉटम पासून टॉप पर्यंत फिबोनाकी लावतो तेव्हा तो आपण कुठं लावतो? अप ट्रेंडमध्ये लावतो. आणि तिथे आपल्याला काय भेटतात? सपोर्ट भेटतात. तेव्हा आपल्याला काय भेटतात? सपोर्ट भेटतात. जेव्हा रेजिस्टन्सची गरज असते तेव्हा टॉप टू बॉटम लावा, जेव्हा सपोर्टची गरज असते तेव्हा बॉटम टू टॉप लावा. ओके. पहिले ठरवा तुम्हाला काय पाहिजे, रेजिस्टन्स पाहिजेत की सपोर्ट पाहिजेत, आणि त्यानुसार तुम्ही तुमचा जो अप्रोच आहे त्यानुसार तुम्ही अप्रोच ठरवा. त्यानुसार तुम्ही तुमचा काय ठरवा? अप्रोच ठरवा. आलं लक्षात? ओके चलो बढिया. ओके. आता बघा फिबोनाकी मी इथे निवडतो. एक मिनिट. हा, आता मी फिबोनाकी निवडतो. बघा लक्ष द्या, इथून जर मी फिबोनाकी बॉटम पासून टॉप पर्यंत निवडला, मला काय भेटणार आहे? तिथे सपोर्ट भेटणार आहेत. आता याच्यासाठी मला 0.3 ची लेवल, 0.5 ची लेवल, 6 ची लेवल महत्वाची असते. पण ह्या तिन्ही लेवल खूप वर आहेत, सॉरी खूप खाली आहेत आणि मार्केट त्याच्या खूप वर आहे. आणि मला नाही वाटत की उद्याच्याला मार्केट ह्या लेवलच्या खाली येईल. उद्याच्याला मार्केट ह्या लेवलच्या खाली येईल. ओके. त्यामुळे मी याला काही जास्त काय म्हणतात की एक गिचिड काला करून ठेवणार नाही, एकदम अशा लेवल लावून ठेवणार नाही. त्या काही कामाच्याच नाहीत माझ्या, त्या काही कामाच्याच नाहीत. ओके राईट. आता मग सर मी काय करू शकतो? बघा, जर जिथून मार्केटमध्ये लेटेस्ट मध्ये बाईंग आली तिथून एकदा लावून बघा, तिथून एकदा लावून बघा. ओके चलो बढिया. आपण काय केला? पहिले पूर्ण ट्रेंड कॅप्चर केला. त्याच्यानंतर आता मार्केटमध्ये जिथून बाईंग आलेली आहे, लेटेस्ट मध्ये बाईंग कुठून आलेली आहे? बाईंग मला ह्याच लेवल पासून दिसते सर, याच लेवल पासून मला बाईंग दिसते. तर तिथून मी काय केलं? फिबोनाकी लावला. ओके. आणि फिबोनाकी लावल्यानंतर सर मला इथं 0.6 ची लेवल भेटत आहे, लावा मग 0.6 ची लेवल लावा. ओके. मी इथे काय करतो? इथे येतो, हॉरिझॉन्टल लाईन येतो आणि इथे 0.6 ची लेवल व 0.5 ची लेवल दोन्ही लेवल इथे लावतो. दोन्ही लेवल काय करतो? इथे लावतो. ओके. आता बघा इथे जरा ऍडजस्टमेंट आपल्याला करायची. कशी ऍडजस्टमेंट करायची? आपण प्राइस ऍक्शन वाईज आणि वन डे टाइम फ्रेम मध्ये हा जो झोन आहे तो लावलेला आहे. त्याच्यानंतर फिबोनाकी आपल्याला काय म्हणायला? जरा खाली या, जरा खाली या. आणि इथे काय तुम्हाला 0.3 ची लेवल आहे. इथे काय तुम्हाला 0.3 ची लेवल आहे. मग इथं सर लेवल ऍडजस्ट करायची का? हो 100% करायची. बघा लक्ष द्या, वन डे टाइम फ्रेम मध्ये मी एखादी लेवल लावली आणि त्या लेवलला मी आता हलवणारच नाही, असं डोक्यात येऊ द्यायचं नाही. असं डोक्यात येऊ द्यायचं नाही. काही ऍडजस्टमेंट आपल्याला अकॉर्डिंग टू टाइम फ्रेम करावे लागतात, अकॉर्डिंग टू टाइम फ्रेम करावे लागतात. आणि मी इथं ती तुम्हाला करून दाखवलेली आहे बघा. ओके एक सेकंड. ओके. काहीच नाही, तिथला झोन मी काय केला? अजून जरा मोठा केला, अजून जरा मोठा केला. ओके. आता बघा, जर मार्केटनी ह्या झोनला ब्रेक केलं तर माझ्याकडे काय काय कन्फर्मेशन आहेत? पहिली गोष्ट मार्केटचं स्ट्रक्चर बदलायले, दुसरी गोष्ट ट्रेंड लाईन ब्रेक व्हायली, आणि तिसरी गोष्ट महत्वाचा झोन ब्रेक व्हायला. म्हणजे माझ्याकडे 3 कन्फर्मेशन आहेत. 3 कन्फर्मेशन आहेत म्हणजे मंडळी इथं लक्ष द्या, माझ्याकडं जी प्रोबॅबिलिटी आहे माझी जवळपास 60% आहे जिंकण्याची. किती टक्के? 60%. जर माझ्याकडे 4 कन्फर्मेशन असतील तर माझी जिंकण्याची प्रोबॅबिलिटी किती असते? 80% असते. आणि माझ्याकडे 5 कन्फर्मेशन असतील तर मी 100% त्या ट्रेडमध्ये सक्सेसफुल होणार आहे. हे माझं माहिती असतं मला, हे मला तिथे माहिती असतं. त्याच्यामुळे जेवढे जास्त कन्फर्मेशन भेटतील तेवढे जास्त कन्फर्मेशन घ्यायला विसरू नका. आता आपण फिबोनाकी बघितला, आता आपण मार्केटचं स्ट्रक्चर बघितलं, ट्रेंड बघितला. स्विंग नुसार बघायला गेलं तर हा लेटेस्ट मधला स्विंग आहे, तो ब्रेक व्हावा. ओके. आणि मार्केटनी जिथं रेजिस्टन्स घेतलेले तिथं पण एक मार्केटनी स्विंग बनवलेलं आहे. ओके. त्याच्यामुळे हे 2 स्विंग जे आहेत हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. मार्केटमध्ये जे लेटेस्टमध्ये जे स्विंग बनलेले असतात, लक्ष द्या, मार्केटमध्ये जे लेटेस्ट स्विंग बनलेले असतात त्या दोन्ही स्विंगच्या मध्ये जेव्हा मार्केट असतं तेव्हा मार्केट साईडवेज असतं. जोपर्यंत वरचा स्विंग ब्रेक होत नाही तोपर्यंत अपसाईडला मुवमेंट येत नाही, जोपर्यंत खालचा स्विंग ब्रेक होत नाही तोपर्यंत डाऊन साईडला मुवमेंट येत नसते. आलं लक्षात? चलो आता चला या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये या. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आल्यावर तुम्हाला काय लक्षात आले? ओके ओके राईट. चला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला मी काय सांगितलं की 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये फक्त प्रिव्हियस डे ला बघायचं. आता सर प्रिव्हियस डे कुठून आहे? तर लक्ष द्या, प्रिव्हियस डे इथून इथपर्यंत आहे. ओके. या 2 रेंज मधला काय आहे? प्रिव्हियस डे आहे. ओके. तुम्ही जर टाइम बघितला नीट तर तुमच्या लक्षात येईल. इथे खाली बघा, इथे खाली टाइम असतो 21 जून 9:15 आणि शेवटची कॅन्डल आहे 21 जून 3:15. ओके राईट. आता इथे लक्ष द्या, इथे तुम्हाला काय लक्षात आले की सर मार्केटमध्ये पहिले सेलर डॉमिनेटिंग होते.
त्याच्यानंतर जरा बायर आले, पुन्हा सेलर आले, पुन्हा बायर आले, पण पुन्हा सेलर आले. पण सर मी ओव्हरऑल जेव्हा पूर्ण दिवसाला बघतोय, तेव्हा सर मला रेड कॅन्डल खूप मोठ्या दिसत आहेत. रेड कॅन्डल काय दिसतात? खूप मोठ्या दिसत आहेत. आणि ग्रीन कॅन्डल खूप छोट्या दिसत आहेत. ग्रीन कॅन्डल काय दिसतात? स्मॉल दिसतात. आणि रेड कॅन्डल बिग दिसत आहेत. काय दिसतात? बिग दिसत आहेत. ओके सर, मग इथे काय म्हणायचं? सर इथं सेलर स्ट्रॉंग आहेत का? हो, 100% इथे सेलर स्ट्रॉंग आहेत. त्याच्यानंतर सर इथे जर मी बघितलं तर माझ्या इथं ग्रीन कॅन्डलला वरच्या साईडला वीक खूप दिसत आहे. वरच्या साईडला विक्स खूप दिसत आहेत. मग वरच्या साईडला विक्स खूप दिसत असतील तर तिथे काय असतं? तिथे सेलर असतात. तिथे काय असतात? सेलर असतात. म्हणजे मला लक्षात आले की सर मागच्या दिवशी मार्केटमध्ये काय सेलर स्ट्रॉंग होते. मागच्या दिवशी काय मार्केटमध्ये सेलर स्ट्रॉंग होते. मग पुढच्या दिवशी पण मार्केटमध्ये सेलर स्ट्रॉंग होऊ शकतात का? हो, डेफिनेटली होऊ शकतात. पण कधीपर्यंत? मार्केटमध्ये जो लेटेस्ट स्विंग बनलेला आहे, मार्केटमध्ये जो 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये लेटेस्ट स्विंग बनलेला आहे, त्या स्विंगच्या जोपर्यंत मार्केट खाली आहे, म्हणजे ह्या स्विंगच्या जोपर्यंत मार्केट खाली आहे तोपर्यंत आपल्याला काय दिसणार? सेलर स्ट्रॉंग दिसणार. तोपर्यंत काय दिसणार? सेलर स्ट्रॉंग दिसणार. कारण मार्केट इथं आलं, पुन्हा वर गेलं, पुन्हा खाली आलं. आता मार्केट खाली येण्यासाठी कोण कारणीभूत आहे? हे सेलर तर कारणीभूत आहेत. आणि जर मार्केटने ही लेवल पुन्हा ब्रेक केली तर बायर पुन्हा स्ट्रॉंग होईल. बायर पुन्हा काय व्हायला? स्ट्रॉंग व्हायला. म्हणजे एकंदरीत माझ्या लक्षात आले की सर जर ह्या लेवलच्या खाली मार्केट राहिलं तर मला सेलर स्ट्रॉंग भेटणार आहेत. मला काय भेटणार आहेत? सेलर इथे स्ट्रॉंग भेटणार आहेत. मग मी काय करतो? इथे लेवल लावतो. इथे काय करतो? एक लेवल लावतो. ओके राईट. जी मला काय सांगते की सर इथे याच्या खाली आपल्याला जे आहे सेलर स्ट्रॉंग दिसणार. इथं काय? याच्या लेवलच्या खाली सेलर स्ट्रॉंग दिसणार आहेत. आणि सर जर चुकून ही लेवल ब्रेक झाली तर अपसाईडला ट्रेड घ्यायचा का? हा, घेऊ शकता. या लेवलला ब्रेक झाला तर घेऊ शकता. पण जास्त कन्फर्मेशन आपल्याला कधी भेटेल? जेव्हा ही लेवल ब्रेक होईल ना, या लेवलच्या ब्रेकआउट नंतर आपण डोळे झाकून ट्रेड घेऊ शकतो अपसाईडला. ओके, आलं लक्षात? ओके चलो बढिया. आता यायचे सर 5 मिनिटांमध्ये. 5 मिनिटांमध्ये आल्यानंतर काय करायचंय? फक्त एंट्री एक्झिट प्लॅन करायचा आहे. फक्त काय करायचंय? एंट्री एक्झिट प्लॅन करायचा. आता लक्ष द्या, आपण बघितलं की सर आपल्याला एंट्री कुठे भेटायची? या लेवलला ब्रेक झाल्यानंतर, कारण इथं बायर लोक स्ट्रॉंग होणार आहेत. आणि सर हा झोन जर तुटला तर मार्केटमध्ये जो डाऊन साईडचा जो ट्रेंड आहे तो बनत आहे. म्हणजे इथे काय बनायले सर? इथे सेलर स्ट्रॉंग होत आहेत. इथे सेलर स्ट्रॉंग होत आहेत. म्हणजे माझ्या एकंदरीत लक्षात आलं की सर ह्या रेंजमध्ये मला ट्रेडच नाही करायचा आहे. या रेंजमध्ये मला ट्रेडच नाही करायचं. मला मोठी मुवमेंट ह्या लेवलला ब्रेक झाल्यानंतर भेटेल किंवा ह्या लेवलला ब्रेक झाल्यानंतर भेटेल. ओके, कारण सर इथे ट्रेंड लाईन आहे. या ट्रेंड लाईनला मार्केट ब्रेक करेल आणि पुन्हा या ट्रेंड लाईन मध्ये येऊ शकतं का? हो, येऊ शकतं. बघा इथे ट्रेंड लाईनला ब्रेक झालं, बऱ्याच जणांनी या ट्रेंड लाईनला बघितलं असेल, ब्रेकआउटवर ट्रेड घेतला असेल, पुन्हा मार्केटवर गेलं. ओके, त्याच्यामुळे फक्त ट्रेंड लाईन लावून ट्रेड करता येत नाही. फक्त ट्रेंड लाईन लावून ट्रेड करता येत नाही. हे डोक्यामध्ये फिक्स करा. आपल्याला काय शिकवलेलं आहे? आपल्याला शिकवलेलं आहे सर लावा रेजिस्टन्स, तुटला रेजिस्टन्स की घ्या ट्रेड. सर हा सपोर्ट आहे, तुटला सपोर्ट की घ्या ट्रेड. नाही, एवढ्यावर ट्रेडिंग होत नसते. एवढं सोपं मार्केट असतं ना तर मार्केटमध्ये सगळ्यांनीच पैसे कमवले असते. आलं लक्षात? ओके, त्याच्यामुळे मार्केट ह्याच्या व्यतिरिक्त खूप डीप मध्ये जावं लागतं. बघा, तुम्ही जर डीप अभ्यास केला ना तर दिवसाला फक्त एकच ट्रेड भेटेल तुम्हाला. किती ट्रेड भेटतील? एकच ट्रेड भेटेल. ओके, नाहीतर तुम्हाला प्रत्येक कॅन्डल ही तुमच्यासाठी ट्रेडची कॅन्डल आहे. प्रत्येक कॅन्डल ही तुमच्यासाठी ट्रेडची कॅन्डल आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला रेकमेंड करेल मंडळी, जेवढं जास्त डीप जाता येईल तेवढं जास्त डीप अनालिसिस करा. आणि जेवढं जास्त डीप अनालिसिस करून जेवढे जास्त कन्फर्मेशन भेटतील तेवढं चांगलं तुम्हाला तिथे ट्रेड भेटेल. तेवढं जास्त तुम्हाला तिथे चांगला ट्रेड भेटेल. इथपर्यंतचा भाग आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग आणि स्टॉक इंट्राडे यांच्यासाठी सेम होता. ह्याच्यासाठी काय होता? सेम होता. आलं लक्षात? आता आपल्याला काय करायचं? जरा ऑप्शन ट्रेडिंगला डीप मध्ये घेऊन जायचं. ऑप्शन ट्रेडिंगला डीप मध्ये घेऊन जायचं. आता मी काय करतोय? ते धनचं पोर्टल ओपन करतो. ओके, जर तुमचं धनवर अकाउंट नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. मला इंट्राडे साठी, खास करून स्कॅल्पिंग साठी ओके धन खूप छान वाटलं ऍप. मी स्वतः स्कॅल्पिंग ह्याच्यामध्ये धन मध्ये करतोय. ओके, मी बघायला गेलं तर तुम्हाला दाखवतो पण. ओके, ही माझ्या आईच्या नावावर मी अकाउंट ओपन केलेलं आहे. मी आत्ताच धनवर अकाउंट ओपन केलं आईच्या नावाने. ओके, आणि तुम्ही बघू शकता ओव्हरऑल ह्या दिवसांमध्ये मी काही ट्रेड केलेले आहेत. ओके, स्कॅल्पिंग केलेली आहे. तर 11 जूनला माझा त्याच्यामध्ये प्रॉफिट आहे 276, 527, 1000 रुपयाचा लॉस आहे. त्याच्यानंतर 1100 रुपयाचा प्रॉफिट आहे, 4200 रुपयाचा प्रॉफिट आहे, 236 रुपयाचा लॉस आहे. ओव्हरऑल बघायला गेलं तर 2 दिवस लॉस मध्ये आहेत आणि 4 दिवस प्रॉफिट मध्ये आहे. ओव्हरऑल हा म्हणजे बघायला गेलं जेव्हापासून मी चालू केले 11 पासून आज किती तारीख आहे? 23 तारीख आहे. ओके, म्हणजे या महिन्यात बेसिकली ओव्हरऑल आपण प्रॉफिटेबलच आहोत. जर एखाद्या महिन्याच्या अकॉर्डिंग बघायला गेलं, मला काही भीती वाटत नाही. बघा, 4000 प्रॉफिट असो, 200 प्रॉफिट असो, 400 प्रॉफिट असो. कारण बघा, मार्केटमध्ये मी म्हणजे एकदम हे करणारा माणूस नाही की हावरट माणूस नाहीये मी. ठीक आहे, ओव्हरऑल बघा, या
महिन्यामध्ये मला कितीचा प्रॉफिट झालाय, 5,000 रुपयाचा प्रॉफिट झालाय. ब्रोकरेज वगैरे कट होऊन माझ्या खिशात 3200 रुपये पडलेत. ओके, 10 दिवसामध्ये 3200 रुपये कटलेत. कॅपिटल किती टाकलेले मी? फक्त 20,000 रुपये, फक्त 20,000 रुपये. ह्याच्यामध्ये मी स्कॅल्पिंग करतो. ओके, मी आणि ही स्कॅल्पिंग मी माझ्या विद्यार्थ्यांसोबतच केलेली आहे. ह्याची लाईव्ह रेकॉर्डिंग, ओके, ह्याची लाईव्ह रेकॉर्डिंग तुम्हाला आपल्या ॲपवर भेटेल. ॲपवर तुम्हाला टेक्निकल अनालिसिस मास्टर क्लास, टेक्निकल अनालिसिस मास्टर क्लास, ओके, ह्या मास्टर क्लासवर जायचं आहे. ॲप मध्ये जा, लॉग इन करा आणि टेक्निकल अनालिसिस मास्टर क्लासवर जा. त्याच्यामध्ये एफ अँड ओ लाईव्ह ट्रेडिंग म्हणून एक तुम्हाला फोल्डर दिसेल. त्याच्यामध्ये फ्री कंटेंट असेल, फ्री कंटेंट असेल. त्या फ्री कंटेंटमध्ये तुम्हाला सगळ्या लाईव्ह रेकॉर्डिंग भेटतील, सगळ्या लाईव्ह रेकॉर्डिंग भेटतील सगळ्या ट्रेडिंगच्या, की ट्रेड का घेतला, त्याच्या मागे लॉजिक काय. बघा, जे फ्रीमध्ये भेटायले त्याचा तर फायदा घ्या. ओके, शिकून तरी घ्या. ओके, राईट, चलो बढिया. ओके, आता सर जेव्हा मी इथं ऑप्शन ट्रेडिंगमध्ये येतोय तेव्हा मला काय काय गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, जेव्हा मी ऑप्शन ट्रेडिंग करतोय, ओके, आता मी काय करतो, लेट से आपण इथे मी बँक निफ्टीचं, एक मिनिट, हां, बँक निफ्टीचं चार्ट ओपन करतो. आता सर आपण अनालिसिस तर बँक निफ्टीचा ट्रेडिंग व्ह्यूवर केलं. आता सर इथं तर आपण धनवर ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट ओपन करतोय. ओके, तर मग असं कसं, मी काय म्हणालो, ट्रेडिंग व्ह्यूवर नका करू ना, ट्रेडिंग व्ह्यूवर अनालिसिस नका करू. तुम्ही काय करा, सरळ धनवर या, धनवर अनालिसिस करा. धनवर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भेटतील. ओके, फ्री आहेत. धनवर तर तुम्हाला जे काय ट्रेडिंग व्ह्यूचे प्रीमियम फीचर आहेत ते धनवर फ्रीमध्ये बघायला भेटतात. ओके, फ्रीमध्ये बघायला भेटतात. ओके, आता बघा, जेव्हा तुम्ही इथे अनालिसिस कराल, सिम्पल आहे. जसं बँक निफ्टी, तुम्ही बँक निफ्टीचं अनालिसिस आपण ट्रेडिंग व्ह्यूवर केलं, सेम त्याच प्रकारचं अनालिसिस आपल्याला बँक निफ्टीमध्ये करायचं. आता आपल्याला काय करायचं, त्याच्यानंतर बघा, आपल्याला इथे लेआउटमध्ये जायचं. इथे काय करायचं, ह्या लेआउटमध्ये जायचं आणि या लेआउटमध्ये गेल्यानंतर इथे मला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इथे मला काय करायचंय, इथे मला विविध लेआउट बघायला भेटतात. इथे मला काय भेटतात, विविध लेआउट बघायला भेटतात. पण ह्याच्यामध्ये ना, हा जो 3 लेआउट वाला आहे, ह्याला मला निवडायचे. कारण काय, मी सांगतो तुम्हाला. ह्याच्यापैकी कुठलाही निवडा, तुम्हाला जो आवडेल तो निवडा. ओके, माझ्यासाठी कन्व्हिनियंट हा आहे, तर मी काय करतो, हा लेआउट निवडतोय. राईट, चलो, मी काय करतो, हा लेआउट निवडतो. आता सर माझी स्क्रीन जी आहे ती 3 पार्टमध्ये डिवाइड झाली. आता इथं आहे माझा बँक निफ्टीचा चार्ट आणि सर इथे मी काय करतो, कॉलचा चार्ट लावतो. ज्या कॉलमध्ये मला ट्रेड करायचंय, आपण काय करतो, आपली सर्वात मोठी चूक काय होती माहिती का, आपण फक्त बँक निफ्टीचा चार्ट बघतो आणि सर माझा रेजिस्टन्स तुटलाय सर, इथे माझा ट्रेंड लाईन इथं तुटली आहे. ओके, आणि सर मला इथंच पुट घ्यायचं किंवा मला कॉल घ्यायचा, आपण असं विचार करतो. लक्षात घ्या, असा नका विचार करू. ओके, कारण मार्केटमध्ये आपल्याला स्ट्राईक प्राइसचा चार्ट सुद्धा बघणं गरजेचं असतं जेव्हा आपण ऑप्शन ट्रेडिंग करतो तेव्हा. ओके, धनवर आलो मी. ओके, बघा, मी धनचं काही पब्लिसिटी करणं, मला धन काय पैसा देणं. ओके, राईट. आता इथं आल्यानंतर मला काय करायचंय, मला इथे एक कॉलचा चार्ट लावायचा आणि इथे एक मला पुटचा चार्ट लावायचा आहे. आणि ज्या पद्धतीनं मी बँक निफ्टीचं अनालिसिस केले, त्या पद्धतीनं मला कॉलचं सुद्धा अनालिसिस करायचं, त्या पद्धतीनं मला पुटचं सुद्धा अनालिसिस करायचंय. जर माझा बँक निफ्टीमध्ये रेजिस्टन्स तुटला, तर माझा कॉलमध्ये सुद्धा रेजिस्टन्स तुटावा, तरच मी ट्रेड घेईल. किंवा सर माझा जेव्हा बँक निफ्टीमध्ये सपोर्ट तुटतोय, तेव्हा माझा पुटमध्ये रेजिस्टन्स तुटावा, तर मला ट्रेड घ्यायचा आहे. मला आधीमध्ये कुठं ट्रेड घ्यायचा का नाही. म्हणजे जर ह्या वेगळ्या परिस्थिती, ह्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती दिसत असेल, म्हणजे सर माझा बँक निफ्टीमध्ये तर रेजिस्टन्स तुटतोय, पण इथे माझा बँक निफ्टीच्या कॉलवर तर काही विषयच नाही रेजिस्टन्सचा, तो रेजिस्टन्सला तोडण्याचा विषयच दिसत नाहीये, मग मी इथं ट्रेड घ्यायचा का नाही, तिथं ट्रेड घ्यायचा नाही. आणि अशा परिस्थितीमध्येच तुम्हाला तिथं फेक ब्रेकआउट किंवा जे आपण म्हणतो ना ट्रॅप जे आहे ते तुम्हाला तिथं बघायला भेटतात. ओके, म्हणजे तुम्हाला दोन्ही चार्ट जे आहेत ते सिंक करायचे, दोन्ही चार्ट सोबत चालले पाहिजे. ओके, जसं की आपण जय विरू म्हणतो, जय विरू जे आहेत, तसं त्याप्रमाणे तुमचा स्ट्राईक प्राइसचा चार्ट आणि तुमचा स्पॉट चार्ट, हा बँक निफ्टीचा चार्ट जो असतो त्याला आपण स्पॉट चार्ट म्हणतो. तर हे दोन्ही चार्ट आपले सोबत चालले पाहिजे, तरच आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग करता येते, नाहीतर करता येत नाही. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आलं लक्षात? चलो, आता सर मार्केट काय चालू आहे? मार्केट चालू आहे सर इथे 51,557 ला. तर मी काय करेल सर, बघा इथे पहिली गोष्ट बऱ्याच जणांना अडचण येते की सर आता मला कॉलचा चार्ट लावायचा आहे, मी कुठं सर्च करायचंय. ओके, लक्ष द्या, पहिले जेव्हा स्प्लिट केल्यानंतर तुम्हाला लक्ष द्यायचं की ही जी निळी लाईन आहे ही कुठं आहे. बघा, आपण जेवढ्या काय सेटिंग करतो, म्हणजे इथल्या ज्या काय सेटिंग असतील किंवा इथल्या ज्या काही सेटिंग असतील, या सगळ्या सेटिंग कुठं लागू होतील माहिती का? फक्त इथे लागू होतील, फक्त या बॉक्समध्ये जे चार्ट आहे त्याला लागू होतील. जेव्हा आपण इथे जाऊ,
ओके, हा बॉक्स आपला जेव्हा इथे शिफ्ट होईल तेव्हा आपल्याला परत सेटिंग ज्या आहेत त्या चेंज कराव्या लागतात. आलं लक्षात? आता माझा निळा बॉक्स इथं आहे, तर मी इथं काय करतो, 51,500चा कॉल निवडतो. 51,500चा कॉल निवडतो आणि बघा इथे मंडळी, इथे बघा तुम्ही बघितलं तर इथे माझा 51,500चा कॉल जो आहे तो इथे माझा ऍड झालेला आहे. 51,500चा माझा कॉल जो आहे तो इथे ऍड झालेला आहे. लक्षात? इथे मी जरा EMA काढतो. ओके राईट. चलो आता मी काय करतो, डबल ह्या चार्टवर येतो. ह्या चार्टवर कसं यायचं मला, तर बघा लक्ष द्या, कुठं पण रॅन्डमली तुम्ही क्लिक करा आणि रॅन्डमली क्लिक केल्यानंतर बघा इथे मी रॅन्डमली क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर माझा जो ब्ल्यू बॉक्स आहे तो माझा चेंज झाला. तो माझा काय झाला, चेंज झाला. आणि मला इथे काय करायचं, 51,500चा पुट ऍड करायचा आहे. 51,500चा पुट ऍड करायचा आहे. आलं लक्षात? ओके चला, 51,500चा मी पुट ऍड केला. ओके चलो बढिया. ओके, तर ह्या पद्धतीनं मला काय करायची, सेटिंग करायची आहे. ही सेटिंग बरेच जण करत नाहीत, चुकता तुम्ही. ओके, तुम्ही चुकता, 100% चुकता. तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आता सर मग ह्या चार्टवर मला ट्रेड टाकता येतो का? हो टाकता येतो. तर बघा इथे तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर इथे माझ्या कर्सरकडे जरा लक्ष द्या. ओके, इथे तुम्हाला ब्लॅक मध्ये 51,713 लिहून आला असेल. 51,713 लिहून आला असेल. त्याच्या बाजूला एक प्लसचं साईन आहे. त्याच्या बाजूला एक काय आहे, प्लसचं साईन आहे. त्या प्लसच्या साईनवर मी जेव्हा क्लिक करतो, ओके, जेव्हा मी इथं कॉल किंवा पुटच्या चार्टवर येतो आणि ह्या प्लसच्या साईनवर जेव्हा क्लिक करतोय, ओके, तेव्हा मला इथं काय येते, सेल बाय, म्हणजे मी इथूनच काय करू शकतो, ऑर्डर टाकू शकतो. ओके, त्याच्यानंतर मला इथं बघायचं की इथं लॉट साईज आपल्याला ठरवता येते. आता बँक निफ्टीच्या एका लॉटमध्ये किती शेअर्स आहेत, 15 शेअर्स आपल्याला माहिती आहेत. तर इथे किती शेअर्स निवडलेले आहेत, 45. म्हणजे इथं किती लॉट निवडलेले आहेत, 3 लॉट निवडलेले आहेत. मला चेंज करायचे का? हो करू शकता. इथे यायचं आणि इथे मला लॉट जे आहे ते चेंज करू शकतो. इथं मी लॉट चेंज केले. आता सर मला इथं ट्रेड घ्यायचा, कसा घ्यायचा, तर बघा ह्या प्लसच्या साईनवर जायचं आणि इथे सर मला बाय करायचे. इथे मला काय करायचे, बाय करायचे. तर बघा इथे तिसरा जो ऑप्शन दिसतोय, तिसरा जो शेवटचा ऑप्शन दिसतोय, याच्यावर मला क्लिक करायचे. आता सध्या मार्केट बंद आहे, त्यामुळे आपल्याला इथे लक्षात येत नाहीये ते, म्हणजे आफ्टर मार्केट ओपनिंग ऑर्डर टाकू का असं विचारत आहे. ओके, तर आपल्याला गरज नाहीये त्याची. पण ह्याचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन मी आपल्या ऍपवर दिलेलं आहे. त्याच्यामध्ये फ्री कॉन्टेंटमध्ये जा, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी भेटून जातील. फ्री आहे, जा न, वापरा न, कोण तुमच्याकडून 1 रुपया घ्यायले. ओके, जा वापरा, तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेलमध्ये समजा शिकायला भेटेल. ओके, की ट्रेड का घेतला, त्याच्या मागे लॉजिक काय, का आपण इथं लॉसमध्ये, का आपण इथं प्रॉफिटमध्ये, का इथं लॉट साईज कमी करायची, का इथं लॉट साईज वाढवायची. बघा लक्ष द्या, फक्त चार्टचं अनालिसिस करून ट्रेडिंग, ऑप्शन ट्रेडिंग होतच नाही. ऑप्शन ट्रेडिंग त्याच्या पुढं पण खूप आहे. तुमचा एक्सपिरियन्स, तुमचं नॉलेज, खूप काही गोष्टी इथं मॅटर करतात. त्याच्यामुळं मार्केटमध्ये ट्रेड करताना मी तुम्हाला रिकमेंड करेल की लाईव्ह ट्रेडिंग जर तुम्हाला जमित असेल तर तुम्ही काय करा, जॉईन करत जा. ओके, जॉईन करत जा. ओके, माझा नंबर जो आहे, जर तुम्हाला ह्याच्यामध्ये काही जरी डाऊट असेल, माझा रिप्लाय करायला जर वेळ होत असेल युट्यूबवर, तर माझा नंबर आहे 930-718-3388. या नंबरवर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता. हा माझा पर्सनल नंबर आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणी तिसरा माणूस बोलताना दिसणार नाही. स्वतःचा नंबर आहे. तुम्ही लावून एकदा एखाद्या वेळेस टेस्ट पण करू शकता की हा बाबा पुढचा माणूसच बोलायला का, प्रतीक लवंदेच बोलायला का. ओके, तुम्ही लावा. एखाद्या वेळेस फोन नाही उचलणं झाला तर विदिन 24 आवर माझा कॉलबॅक 100% येईल. ओके, तर आजच्या सेशनमध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही डेफिनेटली मला ते डाऊट विचारा. ओके, आणि जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे त्या गोष्टी व्यवस्थित नोट डाऊन करा, व्यवस्थित टाइम फ्रेमला समजा. कारण खेळ जो आहे तो टाइम फ्रेमचा आहे बॉस. खेळ जो आहे तो टाइम फ्रेमचा पण आहे. खेळ जो आहे तो प्राइस ऍक्शनचा पण आहे. खेळ जो आहे तो तुमच्या सायकोलॉजीचा पण आहे. सायकोलॉजी ओव्हर द पिरियड, ओव्हर द एक्सपिरियन्स तुमची डेव्हलप होते. त्यामुळे तुम्ही त्याला बघितलं पाहिजे. एक्सपिरियन्स बघा, तुम्ही काय करता, 10,000चं कॅपिटल घेऊन येता आणि त्याला काय करता, 20,000 रातोरात बनवण्याचा प्रयत्न करता. होत नाही. ओके, रोज आपली दिवाळी नसते, लक्षात घ्या, रोज आपली दिवाळी नसते. राईट. त्यामुळे जर काय डाऊट्स असतील तर तुम्ही मला ऑप्शन ट्रेडिंग बद्दल नक्कीच विचारा. आणि जर तुम्हाला बेसिक पासून सगळं शिकायचं असेल तर नक्कीच तुम्ही क्लास जॉईन करायला काहीच हरकत नाही. तुमचा पैसा वसूल क्लास असणार आहे. तुम्ही क्लास झाल्यानंतरच म्हणणार की अरे सर एवढं शिकायला भेटलं, म्हणजे भरपूर, एवढं तर मला कोणीच शिकवलं नसतं, एवढ्या बारीक गोष्टी. राईट. थँक्यू सो मच आजचं सेशन जॉईन केल्याबद्दल. जर काय डाऊट्स असतील, कमेंट सेक्शन इज ओपन फॉर यू. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.